नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः गोड झालेली आहे, कारण पीक विमाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम आलेली नाही त्याचं कारण देखील आता या ठिकाणी पुढं आलेलं आहे. तुम्हाला नेमकं करायचं काय, KYC करायची का आधार अपडेट करायचे, नेमकं करायचं काय जेणेकरून तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती येईल. तर मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मित्रांनो, खरीप पिकासाठी म्हणजे खरीप 2025 साठी पीक विमा लागू करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, इतर काही जी खरीप पिकं आहेत त्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे तो आलेला नाहीये, जी काही रक्कम आहे ती आलेली नाहीये. बघा, या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर ID काढलेलं नाहीये अशा शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत नाही. त्यामुळे तात्काळ जाऊन प्रथमतः तुमचं फार्मर ID काढून घ्या, तरच तुम्हाला तुमच्या खात्यावरती पीक विमा येईल आणि तुम्हाला जी काही रक्कम आहे पीक विम्याची ती मिळून जाईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून देखील जरी पीक विमा जमा झाला नाही तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? तर मित्रांनो, या ठिकाणी कोणतीही काळजी करायची नाही. येत्या 48 तासामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल आणि ज्या शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे त्यांना मिळतच आहे. परंतु ज्यांना फार्मर ID काढून देखील जरी या ठिकाणी पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना 48 तास या ठिकाणी वाट बघायची आहे. मित्रांनो, सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की जरी KYC केली नसली, म्हणजे KYC करण्याची गरजच नाहीये, तरी देखील तुम्ही करून घ्या, जेणेकरून म्हणजे जे काही पीक विमा आहे तो अगदी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु राज्य सरकारने या ठिकाणी KYC करण्यासंदर्भात या ठिकाणी कोणतीही माहिती दिलेली नाहीये. म्हणजे KYC करा अन्यथा ना करा, तुमचा जो काही पीक विमा आहे, जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करू, असं देखील राज्य सरकारनं म्हटलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.